हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रतीक्षाच किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पांढरी भरलेली कारली. आमच्याकडे याला पांढरी कारली म्हणतात. तुमच्याकडे अजून काही कुठल्या वेगळ्या प्रकारे बोलत असतील तर ते कमेंट मध्ये सांगू शकता. तर मी या ठिकाणी पावशेर कारले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता मी याला मधून कट करून यामध्ये मीठ भरून एक लिंबाचे 2 तुकडे करून त्यांना शिजण्यासाठी एका कढईत टाकणार आहे. अशा प्रकारे मी सर्व कारल्यांमध्ये मीठ भरून घेत आहे. तसेच आपण यामध्ये एक लिंबू कट करून टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे सर्व कारली मी शिजण्यासाठी ठेवलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. 10 ते 15 मिनिटांमध्ये हे कारले शिजून तयार होतील. अशा प्रकारे आपण एकीकडे कारले वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण त्यामध्ये भरण्यासाठी एक वाटण तयार करूया. तर वाटण्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. अर्धा तुकडा खोबऱ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, पाव चमचा खसखस, अर्धी वाटी शेंगदाणे. हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व वाटण मी भाजून घेतलेले आहे. आता हे वाटण थंड करण्यासाठी ठेवूयात. अशा प्रकारे सर्व साहित्य वाटून तयार आहे. हे सर्व साहित्य मी पाणी न घालता वाटून घेतलेले आहे. आता यात आपण काही सुके मसाले घालणार आहोत. तर मी 2 चमचे अंबारी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत. कारले शिजवताना आपण थोडं मीठ टाकलं होतं, तेव्हा मसाल्यामध्ये घालताना आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. हे सर्व सुके मसाले आपण मिक्सरच्या भांड्यातच टाकलेले आहेत. या सर्व मसाल्यांसहित आपण एकदा हे वाटण पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत, जेणेकरून हे सर्व मसाले पुन्हा एकत्र होतील. अशा प्रकारे आपण हा मसाला कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व मसाला कारल्यांमध्ये भरून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर गॅसवर आपण कढाई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवत आहोत. या ठिकाणी मी 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात एक एक करून ही कारली सोडणार आहोत. पूर्ण मसाला कारल्यांमध्ये भरून झाल्यानंतर जो थोडाच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला होता, त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून तो मसाला मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण हे कारले तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतवून झाल्यानंतर ते मसाल्याचे पाणी आपण हे कारले अर्धे डुबेपर्यंत यात ओतणार आहोत. अशा प्रकारे कारल्यांना आपण 2 ते 3 मिनिटे वाफवून घेणार आहोत.